बाबासाहेब म्हणले आत्मामध्ये माझी जमात राज्यकर्ते बने. महार समाजाने चुकीचा अर्थ घेतला, माझी जात जमा राज्यकर्ते बने, चुकीचा अर्थ घेतला. म्हणून त्यांचा अध्यक्ष राज्याचा महार, जिल्हाध्यक्ष महार, तालुकाध्यक्ष महार आणि शाखाध्यक्ष सुद्धा महारच. ते तुम्ही करू नका. पक्ष चालवला तर सगळ्या जाती जमातींना सन्मानानं घेऊ, पद चांगले देऊ. आणि जर सत्ता झाली तर एकाचा भंग्याचं पोरग मुख्यमंत्री महाराष्ट्राचा करू. ही भाषा कोणती जर झाली तर बहुजन समाज सगळा तुमच्या सोबत येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना एकत्र करून त्या पक्षाशी जोडावं लागतील. एक पक्ष तुम्हाला चालवावा लागेल, एक पक्ष. लक्षात घ्या, मी माझ्या DPIचा प्रचार करायसाठी तर आलो नाही, पण मी आता वय 68 झाले माझं. मी गेलो सगळं झालं म्हणून मी बीडचा आत्माराम चांदण्याचा पोरगा अजिंक्य चांदण्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष केलाय. कर्णबाण पोरग, आंबेडकरवादी पोरग, बुद्ध मानणारं पोरग मी अध्यक्ष म्हणून दिलंय. ते पोरग तुम्हाला कधीच देवाला दिसणार नाही, कधीच भगवान नाम मोडल्याला दिसणार नाहीत, कधीच हातात गंडे दोरे असणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही आंबेडकरवादी असाल तर नाम लावणं बंद करा. बायका तुझं का लावायलाच तिला? ही संस्कृती आणली त्यांनी बंद. तो उद्धव ठाकरे त्याला दोराच बांधतोय. हे दोरे कुठल्या कलरचे आहेत बघा. हे दोरे म्हणजे मनुस्मृतीमध्ये आहे. तुम्ही ओळखायचं कसं, याचे दोऱ्यावर ओळखतात. आपल्या हातात काळा दोरा दिसला की कुठं पण त्यात पंक्तीत ना तू बामणाचा नाहीस. ते मनुस्मृतीमध्ये आहे. ह्या सगळ्या मनुस्मृतीचा अभ्यास करतो. पोक्ष काय म्हटला? वंश का पोक्षे? तो म्हटला वाचल्यास तिथं जाळली नसते, तुला जाळायला पाहिजे, ह्याला जाळायला पाहिजे. ह्यानं कुठं वाचलंय? वाचलंच नाही पण बोलतंय. हे बाबासाहेबा जगातला 6 विद्वानापैकी 1 विद्वान माणूस वाचणार नाही. आणि काडी काय बाबासाहेब लावल्या का? बामणानच लावल्या काडी, लावल्या का नाही बाबासाहेबाच्या मित्रानं? ते त्याला सांगायला पाहिजे. म्हणून घटना विरोधी सगळी पावलं ब्राह्मणांची पडू लागलेली आहेत. सगळी ब्राह्मण एक भाषा बोलू लागलेली आहेत. सगळी दलितांच्या कोण तो एक स्वामी आहे की तो काय म्हणतोय, निळी कबूतर मारणार. लेका कधीच घुसलाय कबूतर तुझ्या घरात? त्याला माहितच नाही. इंटरकास्ट मॅरेज विरोध करायला लय पुरे येतात आमच्याकडे. बाबासाहेब म्हणे इंटरकास्ट मॅरेज करा. मला मुलगी असती मी मांगाला दिली असती म्हटली की नाही. आणि मांगाची मुलगी महाराची मुलगी इकडे गेली तर मारामारी व्हायला त्या करू देत की इंटरकास्ट. माणूस म्हटलं की इंटरकास्टला मान्यता तुम्ही दिली पाहिजे. मांग म्हटलं की मग मांगातच लगीन होणार. मी मुंबईला गेलो एका मित्राच्या लग्नाला मांगाच्या. झोपडी सुद्धा चांगली नाही. मी मांगाला म्हटलं काय बघून पोरगी दिली रे? ती बाई म्हणली भाऊसाहेब आम्ही आलो पाहुणे म्हणून, पाहुण्याने बिर्याणी घातल्यामुळे नवरा म्हटला पाहुणा चांगला पोरगी इथंच द्यायची. आमची मांगाची चॉईस बिर्याणी मग पुरी द्यायच्यात आमची. आणि मुली शिकू देत, पूर्ण शिकू देत. आता एक कलेक्टर मुलगी झाली, त्या भागाचा विकास होणार आहे का नाही? अशा 100-1 मुली जर कलेक्टर झाल्या तर काय तर बदल होईल का नाही? पण जरा मुलगी झाली की मागे लगेच रोज काय तर वार नवरा बघायला फिरायचं. ज्या मुलीला संसार म्हणजे काय नाही, नवरा म्हणजे काय माहित नसतं, अशा वयात तुम्ही लग्न करा, तो संसार सुखाचा होईल का? पूर्ण शिकू दे मुलगी, पूर्ण शिकू दे मुलगा. अबकडमध्ये काय मिळत नाही. स्पर्धेमध्ये उतरा, स्पर्धेमध्ये उतरा की. आणि स्पर्धेमध्ये उतरायला आई वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे दारू जुगार मटका देव मटकाचा पैसा शिक्षणावर खर्च करून त्याला पुस्तक दिली पाहिजे. चांगल्या बोर्डिंग मध्ये शाळेमध्ये घातलं पाहिजे. तेव्हा ते पोरगा DIG DSP कलेक्टर होईल का नाही? 7वी नापास झाल्याला पण कलेक्टर करतील का? पूर्ण शिकवा पोरा. शिक्षणासाठी पैसा लागत नाही. चंद्रकांत हांडोरेनं जिल्ह्याला गुणवंत विद्यार्थी वसतिगृह काढलंय. सगळा खर्च समाज कल्याण करताय. जावा लातूरला 2000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे. 2000 विद्यार्थ्यांचं. 250 विद्यार्थ्यांची 1 बिल्डिंग आणि 3 बिल्डिंग 250-250च्या मुलांच्या आहे. 99% बौद्ध समाजाची पोरं शिकताय तिथं, मांगाची पोरं आहेत. आमच्यात लय लाड. पोरग एकटाय कुठं लांब घालायचं. पोरग आहे तर जरा खापकीच्या चाकरीला ठेवून खात्या ती. अरे तू मेल्यानंतर डॉक्टरचा बाप म्हणून कोणतं म्हणेल का नाही? रामा मांगाचा पोरगा डॉक्टर झाला.
रामा महाराजचा पोरगा असे म्हणते, बापचं नाव कुठं जातंय का? पण बाप म्हणतोय हाय तर कौतुकी चाकरी आहे ना. ही मानसिकता मांगांची, आंबेडकर वेदांतांची सगळी बदलली पाहिजे. पोरग शिकलं पाहिजे, पूर्ण शिकलं पाहिजे. रे बाबासाहेबांना एखादं पुस्तक असलं तर बापाकडे मागणार, बापाकडे पैसे नसलं तर बहिणीकडे जाणार आणि बहीण आपल्या गळ्यातला दागिना ठेवून पुस्तकं देणार. म्हणून बाबासाहेब झाले का नाही? तुम्हाला बँका माहित नाहीत, आमच्या बहिणीला बँका माहित नाहीत. जत्रेचे बिशी, उरसाचे बिशी, यल्लमच्या जत्रेचे बिशी, वर्षभर पैसा साठवायचा आणि ह्या गावची जत्रा आहे म्हटल्यावर 15 गावचं पाऊंड 15 दिवस उपाशी राहतात. कावळं उतरल्यासारखं जत्रेत उतरतात. वर्षभर साठवलेला पिशीतला पैसा, दारू काय, मटण काय, भात काय, भुक्का, तिसऱ्या दिवशी माता आमची दुसऱ्या बांधावर कामाला जाते का नाही? पैसा हे अर्थकारण आहे मित्र. अर्थकारण, समाजकारण, संस्कृतीकारण याच्यामध्ये तुम्हाला आघाडी घ्यायची असेल तर राजकारणावर दबाव पाहिजे. मागामुळे कोण पडलो पण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत नाही. खरंय का? मागामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. पण आरपीमुळे काय म्हणतात, मी पडलो निवडून आला. रे प्रकाश आंबेडकर काटा केलाय, काटा केलाय का नाही? आले का नाही मग तू प्रकाश आंबेडकर? आमच्यात काटाच नाही, काटा करायचं स्वप्नात पण नाही. कधी तर स्वप्नात येऊ दे, मी खासदारकी लढवणार, मी आमदारकी लढवणार, मी ह्याला पाडणार म्हणा की, म्हणा तर तिच्या आल्या. आणि खरं सांगतो मित्र, काळशीरामनं पडला, पाडला आणि मग सत्ता घेतली. ह्या माझ्या वयाच्या माणसाने हे जर प्रोत्साहन दिलं तर तिसरी पिढी का सत्ता घेईल का नाही महाराष्ट्राची. आणि मी खात्रीने सांगतो, एवढा आंबेडकरवादी विचाराचा मान जर मत असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढी माणसं असतील तर सत्ता घ्यायला काय अडचण आहे. 25 बाबनं एकत्र बसले म्हणतात आम्ही ह्या देशाची सत्ता घेतली का नाही? राज्याची घेतली, केंद्राची घेतली. 3.5% समाजानं आमचं मतलंय आहे. फक्त आम्हाला त्या दृष्टिकोनातून कधी स्वप्न पडत नाही. ते स्वप्न पडावं. आंबेडकरी मातंग हा शब्द वाचल्यानंतर मी आलोय. मातंग परिषदेमध्ये आलो नाही, येणार नाही. मी गेलो मातंग परिषद मुंबईला. काय भाषण! मांग राजा होता, मांग बामणाचा बाप होता, मांगानं शिवाजी महाराज सगळं घेतलं. अशा मांगाला तुम्ही शांत भाषण ऐकलं मुंबईमध्ये. मांग राजा होता, मांग बामणाचा बाप होता, मांगानं शिवाजी महाराज सगळं गड घेतलं. अशा मांगानं तुम्ही शांत का? मी म्हटलं मांग राजा होता, मांग बामणाचा बाप होता, मांगानं शिवाजी सगळं गड घेतलं तर मांग गावाच्या बाहेर का? मांग गरीब का? मांग दलित का? मांग लाचार का? ज्याने गावाच्या बाहेर ठेवलं ती व्यवस्था तुमच्या समोर आज डोकं वर काढते का नाही? ते डोकं चेपायचं असेल, उद्ध्वस्त करायचं असेल तर आंबेडकर वाद स्वीकारल्याशिवाय मांगाला पर्याय नाही. हे ह्या परिषदेचं फलित आहे. म्हणून मी हाच विनंती करतो, गेल्या घरातलं काय देव असतील टाका आणि शाहू फुले, बुद्ध, आंबेडकरांचे फोटो घरात लावा. पोरग म्हणे बुद्ध कोण? द्या की पुस्तक वाचायला. पोरग म्हणेल बाबासाहेब कोण? द्या की पुस्तक वाचायला. आणि पोरग म्हटलं हिमरे कोण? काय देणार? यल्लमा कोण? काय देणार? तो खंडोबा कोण? काय देणार? मी पक्षाचा झेंडा कसा कोणता असा पुण्यामध्ये बैठक घेतली. पुणे मागामध्ये पिवळा. पण पिवळ्याचा अर्थ काय? काय सांगा? जय मल्ला. अर्थ सांगितलं मला, जय मल्ला. पक्ष झेंडा महत्वाचा नाही, ओळख महत्वाची आहे. निळा झेंडा म्हटलं की आरपे, भगवा म्हटलं की बीजेपी आहे का नाही? झेंडा हा पक्षाची ओळख असते. ती ओळख असावी म्हणून आम्ही एक झेंडा, त्याला विरोध मागण्याचा. काळ का घेतलंय बाबासाहेब त्याच्यावर का? जय भीम का म्हणता? रे जय भीम अभिमानानं म्हणणार आम्ही. ज्या माणसामुळे आम्ही माणसात आलो, त्या माणसामुळे आपण माणसात आलो, त्या माणसाच्या नावाचा अभिवादनाचा शब्द घ्यायला लाजायचं का? जय आंबोज म्हणून घिसाडी सुद्धा जय घिसाडी म्हणत नाही, भंगी सुद्धा जय भंगी. जय म्हणला कुठलं काढलेस म्हटलं तर जय भीमाच. जय भीमाचा श्वास आहे, जय भीमाचा श्वास आहे, जय भीमाचा ओळख आहे मित्रांनो. त्या शब्दापासून विचलित होऊ नका आंबेडकरी पंगानो. नाही तुम्ही जय आंबोज, जय मल्हार,
नक्की ओळखताय तुम्ही कुठला आहे. ही सगळी ओळख तयार करण्याचं काम ही परिषद करणार आहे. म्हणून मी 2 गोष्टीवर बोललोय. पक्ष पाहिजे. RPIचा बोर्ड लागला कळतंय इथं राजकारण आहे. वंचितचा बोर्ड लागला कळतंय इथं राजकारण आहे. आमचा बोर्ड काहीच नाही आणि त्याला विचारला ना मी तुमचाच. ही जी गुलामीचे शब्द आहे ते टाका. अण्णा तात्या बापू काका नाना हे सुद्धा गुलामीचे शब्द आहेत. ते नाना आमच्यात घुसल्यात. त्याला हद्दपार करून या राजाची किमान मी खात्रीने सांगतो मित्रांनो. पवार साहेब शरद पवारांना घेऊन मी एक परिषद घेतली होती पुण्यामध्ये आणि त्यांनी फेसबुकवर लिहिलंय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया राज्यातच काय देशाच्या राजकारणात कलाटण्याची धमक एक दिवस DPI मध्ये निर्माण होईल. शरद पवारने लिहिलंय. मी प्रचार DPIचा करायला आलो नाही पण पक्ष म्हणून तुम्हाला काम राबवेल. नेता खंबीर पाहिजे, तो आंबेडकरवादी पाहिजे, कुठल्याही पक्षाला कोलणारा पाहिजे. तसा नेता उदयास यावा तसा तुम्ही प्रयत्न करावा. गावागावात खेड्यावर पक्षाचे बोर्ड लागले तर कोणतरी विचारलं का नाही. आणि जर इलेक्शन मध्ये तुम्ही उभंच राहिला आणि 500 मताच्या मध्ये खासदार पडला आमदार पडला तर तुम्ही दखलपात्र होचला का नाही. आमच्यामुळे कोण पडलो पण नाही आणि निवडून पण येत नाही. ही मानसिकता खोडीत काढायची असेल मुडीत काढायची असेल तर पक्षाचा नेता त्याचा झेंडा एक वाक्यता तुमच्यामध्ये आली पाहिजे. मागाशी जे उदाहरण सांगितलं बहुसमाजी म्हातारे म्हणते आमच्या पक्षाचा जो निर्णय व्हायचा आहे, आमच्या नेत्याचा आदेश व्हायचा आहे. आम्हाला नेता पण नाही, पक्ष पण नाही, दांडा पण नाही. या सगळ्या प्रक्रियेला उद्ध्वस्त करून जर पक्षी राजकारणामध्ये तुम्ही उतरला तरच तुमची राजकारणावर पकड फिट होईल, तुमची भीती तयार होईल. अनेकदा तुम्ही पाडापाडी केली की 4 घराचा मांगुड सुद्धा दखलपात्र होईल राजकारणामध्ये. त्याला पाहिजे ते मिळेल. आज 80% महाराष्ट्रातून मांगाना स्मशानभूमी नाही. 80% मांगाना स्मशानभूमी नाही. समाज मंदिर नाहीत. माझ्या सांगलीमध्ये मांगाना अजून समाज मंदिर नाही का. आकाश तिवडे आलेत, आमचे दादासाहेब पस्तूर आलेत, समाज मंदिर नाही. वसंतदादा बनायचा बंग्याला समाज मंदिर द्या, मुख्यमंत्री असतात. मांगाला देऊ नका का. मांग एकत्र बसली आणि काही निर्णय घेतात आपली राख होईल आणि ते खराय मित्र. मांगाना एकत्र बसू दिलं नाही, चर्चा करू दिलं नाही आणि चर्चेतून जर चांगलं आलं तर त्यांची सगळ्याची राख होणार. म्हणून मांगाला नुसतं गोंजारणं काय तुकडा मारणार. इलेक्शनच्या काळात देतात काय आम्हाला काय देत नाहीत. गाडी समाजात आली की पोरं बसतात हॅलो 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 आपली गाडी असल्यासारखंच आहे का. असं नाही टीका करत नाही. अनेकदा इलेक्शन झाले की तो अण्णा तात्या म्हणतो गाडीला मधनं चालत चालत चालत. ही अवस्था आपली आहे. आणि म्हणून त्याला भीती वाटली पाहिजे तुमच्या राजकारणामध्ये. पहिल्यांदा तुमच्या आला पाहिजे काय करू सांग. आणि म्हणून हे करत असताना सगळ्या जाती तुम्हाला कलेक्ट करा. अरे महाराष्ट्रात पारध्यांचे नेते मांगाचे आहेत. महाराष्ट्रात पारध्यांचे नेते सगळे मांगाचे आहेत. जावा कराडला उमेश चव्हाण आहे का नाही पारध्यांचं नेतृत्व. जावा सांगलीला सनातन भोसले मांग पारधी सांभाळतोय. जावा इस्लामपूरला मधुकर वायदंडे ते पारध्यांचं नेतृत्व करतोय. जावा बीडला तांबळे त्याचं नेतृत्व करतोय का नाही. अरे जो समाज आहे गावाला भीती घालतो त्या पारध्यानं मांगाने मुठ्ठी ठेवलं. एवढी ताकद तुमची आहे. अशी ताकद असताना मी अण्णा तुमचाच आहे का म्हणाला. पारधी जर मुठ्ठी ठेवत असेल बाकीच्या जाती आपण सहज आपण खेचू. आणि तुम्ही जर त्यांच्यासाठी काम करताय धनगरावांना त्याला आपण पोचलं पाहिजे, पारध्यावांना आपण पोचलं पाहिजे की नाही. सगळीकडे जर पोचलो तर हा समाज ही पार्टी माझा आहे असं वाटेल. आणि इलेक्शनच्या काळात आपल्याला त्याचा वापर करून या महाराष्ट्राची सत्ता घेता येईल. ती सत्ता महत्वाची आहे आणि हिंदू धर्म नाकारणं महत्वाचं आहे. 2 गोष्टीवर जर तुम्ही काम केल्या तरच तुम्ही दखलपात्र होणार आहात. ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं लांबलेट भाषण पुढे करतो. जय भीम जय भीम. धन्यवाद सर. या ठिकाणी परभणीवरून सांगलीकर आलेले आहेत. ते या उपस्थित प्रमुख पाहुण्यांना 22 प्रतिज्ञाचं पत्रक देणार. कृपया सर्वांनी थांबायचं आहे. कुणी जायचं नाही. मी विनंती करतोय. काही ही परिषद काय ठराव घेणार आहे. तत्पूर्वी उद्घाटनीय भाषणामध्ये राहिलेले भाषण राक्षस सर करणार आहेत. त्यांचा आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी परभणीहून आलेले सांगलीकर हे 22 प्रतिज्ञाचं पत्रक मान्यवर उपस्थितांना देत आहेत. विचारपीठावरील मान्यवर राक्षस सर, ॲडव्होकेट शैलेश पोटवरे, श्रावण श्रीसागर, सुकुमार कांबळे, प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कुमठेकर,
बिभीषण रणदिवे गट शिक्षण अधिकारी. सर ओके सर, थँक्यू. संपूर्ण मानसिकता बदललेली आहे सभागृहाची, आणि आता कोणाला अधिक वेळ द्यावा या मताचं कोणी राहिलेलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की 2 मुद्दे फक्त मी महत्वाचे मांडतोय आणि संयोजकांना विनंती करतो की ठराव जे आहेत ना ते सगळे मी रात्री पाहिले. ते सगळे ठराव काहीतरी मागण्याचे ठराव आहेत. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अत्याचारग्रस्तांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी आम्ही कोणाकडे करतोय? कोणाकडे करतोय? राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती काय मागणी आमच्या मंजूर करणार आहे? त्या राष्ट्रपती रबरी स्टॅम्प झालेले आहेत. संसदेचं दुसरं पार्लमेंट बांधलं दिल्लीमध्ये, त्या पार्लमेंटच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीला बोलावलं नाही, त्यांचा अपमान केला आणि तिथं भलतंच काहीतरी आणलं आणि त्या राष्ट्रपतीकडून आपण अपेक्षा करावी? ते आदिवासी आहेत, त्यांचा मी सन्मान करतो, परंतु त्यांच्याकडे मी विनंती करेन, माझी विनंतीच नाही, आग्रह नाही, विनंती आहे, ठराव काय करू नका. ठराव करायचेच आहे तर 2 ठराव मी मांडतोय, 2 ठराव मांडतोय. सगळ्या कार्यकर्त्यांच्या सकाळपासूनच्या भाषणांच्या मध्ये एक मुद्दा प्रकर्षाने आलेला आहे. प्रकर्षाने हा मुद्दा आलेला आहे की आमची गळचेपी होते, मागांची गळचेपी होते. कोण करते गळचेपी? मागांची गळचेपी कोण करते? स्वतः मागच फाशी घ्यायला तयार आहे. आता गळ्यात ओढणी घेतोय, दुपट्टा घेतोय, काय घेतोय ना, आणि आत्महत्या करतोय. इतर कोणी मागाला मारत नाहीत, कोणीच नाही मारत. म्हणून मागाने आता दुसऱ्यांवर दोष देतं कामा नये. आपण स्वतः त्याचं कारण शोधलं पाहिजे, मूळ शोधलं पाहिजे. हे का असं होतंय? याच्या पाठीमागं केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे हिंदुत्वाचा वाढता प्रभाव. 25 लोकांनी 25 साली संघटना काढली. सरांनी सांगितलं RSS तिचं नाव. संपूर्ण भारतभर हजारो लाखो कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले आणि आता हे त्यांचं 100वे वर्ष आहे. 100व्या वर्षाची सांगता करणार आहेत आणि त्यांचा ध्येय ठरलेला आहे, उद्देश ठरलेला आहे. हे 2030 पर्यंत, अगोदर तर त्यांचं 2025चं ध्येय होतं. आता 5 वर्ष सत्ता त्यांना अजून भोगायचे, म्हणून 2030 सालापर्यंत त्यांना संपूर्ण भारत हा हिंदू राष्ट्र करायचा आहे. आपण सगळे मान्य आहे. सरांनी सांगितलं की हिंदू धर्म अस्तित्वात नाही, हिंदू धर्मच अस्तित्वात नाही. आता हे कोणी सांगायला पाहिजे? कांबळे सरांनी, सुकुमार सरांनी सांगायला पाहिजे, हे रमेश राक्षांनी सांगायला पाहिजे, या परिषदेत मांडायला पाहिजे. अरे या देशाची सुप्रीम न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय ते निर्णय देत आहे की हिंदू धर्म हा धर्म नाही, ती एक काल्पनिक कथा आहे. रामायण काल्पनिक आहे, ते धर्मग्रंथ नाही. सुप्रीम कोर्ट सांगतोय हिंदू धर्म नाही, वैदिक धर्माचं ते आधुनिक रूपांतर आहे. आणि वैदिक धर्म काय आहे? काय आहे शब्द वैदिक धर्म? वेदांवर जो आधारलेला आहे तो वैदिक. आणि वेद काय आहेत? कुणी ऐकलेत वेद? ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं की आमच्या रेड्याने वेद बोलले आणि त्यांना विरोध झाला, सगळ्या ब्राह्मणांचा विरोध झाला. म्हणजे वेदही खोटे आहेत, वेदावर आधारलेला हिंदू धर्मही खोटा आहे. आणि आता त्यांनी काढले की आता हिंदुत्व राष्ट्र. अरे ज्या राष्ट्रामध्ये हिंदूच कोणी नाही ते हिंदूंचं राष्ट्र कसं? भारतीय संविधानाने हे राष्ट्र
निधर्मी राष्ट्र म्हणून ठरवलेलं आहे, सेक्युलर स्टेट म्हणून घोषित केलेलं आहे, भारतीय संविधानात ते आहे. काय करतोय आम्ही? त्यांच्या हिंदुत्वाला आम्ही समर्थन देतोय अप्रत्यक्षरित्या. सुकुमार सर म्हटले की हिंदू धर्म सोडा, नाकारला पाहिजे. हिंदू धर्म आमचा नाही. कसा आमचा नाही मी सांगतो. हिंदू धर्म हा वेदावर आधारलेला आहे आणि वैदिक धर्माने चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली. चातुर्वर्ण व्यवस्था माहिती आपल्या सगळ्यांना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणांच्या सगळ्या जाती, पोटजाती सगळ्या त्या वरच्या वर्णात आहे. क्षत्रिय जे राजपूत आहेत, हे सगळे आहेत, ते सगळे क्षत्रियांमध्ये आहेत. वैश्यांमध्ये सगळे गुजराती, मारवाडी आहेत. किती महान लोक आहेत शूद्रांमध्ये. शूद्र हा चौथा वर्ण आहे. चौथा वर्ण, त्या वर्णामध्ये मांग नाही. बरोबर आहे का सर? शूद्र वर्णामध्ये मांग नाही. मांग ही जात आहे आणि ही जात या वर्ण व्यवस्थेतून आलेली आहे. आणि ज्योतिराव फुले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सांगितले की शूद्र हे अस्पृश्य शूद्र वर्णामध्ये नाही. शूद्र वर्णामध्ये अस्पृश्य नाही. ह्या अस्पृश्यांचा स्वतंत्र वर्ण आहे आणि शूद्र अस्पृश्य हा चौथा वर्ण, तो वर्ण व्यवस्थेत नाही. आणि जर आम्ही वर्ण व्यवस्थेत नसू तर आम्ही हिंदू कसे? का आम्ही लावतोय हिंदुत्व? का आमच्या दाखल्यांवर आम्ही लिहून घेतलंय धर्म हिंदू आणि जात मांग? कशासाठी करून घेतलं? ही मांग जात जोपर्यंत चिकटलेली आहे ना, आम्हाला सरांनी सांगितलं, धडका घेतायत लोक. मांगाला काय मिळालं नाही, मांगाला काय मिळालं नाही. अरे जर काय मिळालं नाही, बाबासाहेब सांगतायत मिळालं नसेल तर हिसकावून घ्या. ते हिसकावून कसं मांग म्हणून नाही हिसकावून घेणार? कारण व्यवस्था जी आज संपूर्ण देशाची व्यवस्था, संपूर्ण देश गुलामीच्या खाईत आहे. गुलामीच्या खाईत चिरडला जातोय. संपूर्ण देश ओबीसी वर्ग, सगळा एससी, सगळा एसटी, सगळा बहुजन वर्ग पिचला जातोय. कोण आहे या सगळ्यांना दलदलीच्या खाईत लोटणारा? तो आहे हिंदू धर्म, म्हणजे वैदिक धर्म, म्हणजे आता हिंदुत्व. हे हिंदुत्व नाकारलं पाहिजे. हे हिंदुत्व आमचं शत्रू आहे आणि म्हणून ज्या हिंदुत्वाचा मागोवा किंवा हिंदुत्वाचा आग्रह जे RSS करतायत, या RSSला आपण कट्टर विरोध केला पाहिजे. धाडसाने विरोध केला पाहिजे. कारण RSSच्या हातात आज सत्ता आहे. सगळ्या सत्ता, सांस्कृतिक सत्ता, सामाजिक सत्ता, या सगळ्या सत्ता त्यांच्या हातात आहेत. आपण टिकणार आहोत का त्यांच्या समोर? पण एक मुंगी सुद्धा एका हत्तीला मारू शकते. आमची ताकद थोडी असेल, पण आम्ही आज सुरुवात करायला पाहिजे. हा निरोप गेला पाहिजे या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर. काय निरोप गेला पाहिजे की महाराष्ट्रातल्या माचांग जातीच्या आंबेडकर परिषदेमध्ये त्या मांगांनी सगळ्यांनी मिळून RSS आमचा 1 नंबरचा शत्रू आहे हा ठराव केलाय. आणि हा ठराव आपल्या सगळ्यांना मान्य असेल तर टाळ्या वाजवून तो मंजूर करावा. RSSला आम्ही कट्टर विरोध करू, RSSला आम्ही आमचा शत्रू मानतो. तो आमचा शत्रू आहे. तो या देशाचं वाटोळं करायला निघालेला आहे. अरे हा देश आमच्या काबाड कष्टावर, आमच्या रक्तावर उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही त्या RSSला, जे आमच्या मुळावर उठलेले आहे,
देशाच्या मुळावर उठलेले आहेत, लोकशाहीच्या मुळावर उठलेले आहेत, समाजवादाच्या विरोधात उठलेले आहेत. या सगळ्यांना गाडण्याशिवाय आम्हाला आता न्याय मिळणार नाही. आणि न्याय मागतो कुणाकडे आम्ही? या मुख्यमंत्र्याकडे. त्याच्या कार्यकाळामध्ये किती अन्याय झाले, कोणाला न्याय मिळाला? 12-13 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत आणि गुन्हेगारांना जामीन मंजूर होत आहेत आणि ते मोकाट हिंडत आहेत. काय न्याय व्यवस्था काय आहे? आणि ह्या लोकांकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करावी? म्हणून ही इथली संपूर्ण समाज व्यवस्था आम्हाला जर बदलायची असेल, आमच्या मताप्रमाणे बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये दिलेल्या हक्क अधिकारांच्या नियमाप्रमाणे प्रास्ताविकामध्ये जे सांगितले त्याप्रमाणे जर सत्ता निर्माण करायची असेल तर RSS ला गाडल्याशिवाय आपल्याला ही सत्ता प्रस्थापित करता येणार नाही. म्हणून मी हा ठराव मांडतो. आपल्याला मंजूर असेल, नसेल मंजूर तर तसं सांगावं, परत आपण मी माझा ठराव माघार घेतो. दुसरा ठराव मी असं मांडतो की आम्ही आजपासून किमान या मातंग परिषदेत आलेल्या सगळ्यांनी मला सांगा, ही केवळ मांगांची परिषद आहे म्हणून किती लोक आले? कमी लोक आहेत. ही मातंग समाजाची, मातंग जातीची, आंबेडकरवादी मातंगांची संघटना आहे हे समजून किती लोक आलेले? किती मोठी संख्या आहे. आणि जर आम्ही खरोखरच आंबेडकरवादी असू तर आमचं पहिलं कर्तव्य बाबासाहेबांनी ज्याला आम्हाला शत्रू म्हणून सांगितलंय त्या शत्रूचा बिमोड करणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून आजपासून आम्ही हिंदू धर्म हा त्यागतो, नाकारतो असा एक ठराव मी या ठिकाणी मांडतो. आम्ही हिंदू नाही, आम्ही मूळ निवासी आहोत या देशातले. आणि जो मूळ निवासी वर्ग हा इथला पूर्वीचा बौद्ध धर्मीय आहे. इथला जो सगळा बहुजन समाज आहे हा पूर्वीचा बौद्ध समाज आहे. संशोधन करून बघा, सगळे आमचे सगळे पूर्वज हे बौद्ध धर्माशी निगडित होते. राजा प्रसेनजी, सम्राट अशोक हे बौद्ध होते. यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी राजा प्रसेनजीत सिंग यांनी, प्रसेनजीतांनी व्यवस्था पुढे चालवली आणि संपूर्ण भारतभर त्या विचारांचा प्रचार केला. ते बौद्ध धर्माला त्यांनी राजाश्रय दिला आणि त्यांचं पालन त्यांनी सुरू केलं. त्याचे वंशज आम्ही आहोत म्हणून आम्ही सगळे बौद्ध धर्मीय आहोत. आणि कोणी विचारतात तुम्ही आंबेडकरवादी का? मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात, बरेच लोक विचारतात तुम्ही आंबेडकरवादी आहात? हो. तुम्ही आंबेडकरांची चळवळ सांगता, मांडता, काम करता त्यावर? हो. मग तुम्ही जर आंबेडकरवादी आहे तर तुम्ही बौद्ध धर्म घेतला का? मी माझ्या एका मित्राला उत्तर दिलं. माझ्या बापाने 1956 साली दीक्षा घेतली आणि त्या दीक्षेचे वाटेकरी आम्ही आहोत. आम्ही 56 सालीच दीक्षा घेतली बाबासाहेबांच्या बरोबर. तिथे आम्ही दीक्षा घेतली. तुम्ही काय केलं? तुम्ही पण 56 साली दीक्षा घेतली. आज मांगाचे लोक हिंदुत्वाचा कोणताही नियम पाळत नाही. आमच्या कोणाच्याही घरात, आता कोणाच्या घरात जर फोटो असतील तर मी म्हणतो की काढून टाका, नसतील तर फारच छान. म्हणून त्या आम्ही कोणताही सण पाळत नाही, कोणत्याही देवाला नमस्कार करत नाही. अरे देव कोणता आहे? तो दगडाचा देव आहे. बामणांनी तो घडवला, देवाऱ्यात ठेवला आणि आम्हाला सांगितलं की हा तुमचा देव आहे.
इथे नारळ फोडा, इथे मस्तक व्हा, इथे डोकं फोडून घ्या, न्याय मिळणार नाही. बाबासाहेबांनी धर्म नाकारला. आम्ही आज ही परिषद हिंदू धर्म नाकारत आहोत असा एक ठराव मांडतो या ठिकाणी. मंजूर असेल आपण मंजूर करावा, नसेल तसं मला खासगी देऊन सांगावं की आम्हाला मान्य नाही. पण जर आपल्याला मान्य असेल तर मी मगाशी सकाळी उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं की 5 मित्र आपले करा. इथल्या तरुणांना, इथल्या या परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना अशी विनंती करतो की आपले एका माणसाने 5 मित्र मांगाचे 5 मित्र तयार करावे आणि 3 महिन्यामध्ये या 5 मित्रांना फुले, शाहू, आंबेडकर आणि आमच्या महापुरुषांचे विचार सांगावे. सतत त्यांना ते विचार सांगत राहावे. 3 महिने झाल्यानंतर हे जे 100 लोक असतील, सुरुवातीच्या काळात 100 लोकांना तयार केलेलं असेल, त्यापैकी आम्हाला 50 लोक तरी मिळतील, 25 तर मिळतील. आणि 25 लोक जर पक्के आंबेडकरवादी तयार होऊन जर आले तर त्या 25 लोकांवर आम्ही अजून 5-5 लोकांची जबाबदारी देणार. असे 3-3 महिने 5 वर्षाचं टार्गेट आम्ही ठेवू. 5 वर्षाचं टार्गेट आपल्याला ठेवावं लागणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातला कोपऱ्यातला मांग, त्याच्या मांगाच्या घरापर्यंत जाऊन आम्ही हिंदू नाही ही प्रतिज्ञा करून आम्ही यापुढे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार याचा अंगीकार करतो. अशा प्रकारचं वातावरण तयार करावं लागणार. 5 वर्षात हे करा. 5 वर्षात 1000 कार्यकर्ते निर्माण होतील. या हजारांनी पुन्हा दिवेने दिवा जाळावा तसे हे माणसं घडवत राहावेत. पण हे काम अतिशय प्रामाणिकपणाने करावं लागेल. कारण मांगावर शिक्का आहे, अत्यंत प्रामाणिक. खूप देवगोळे देवाच्यासाठी ते घरावर तुळशीपत्र ठेवते. असं ऐकू नका. आता त्यांचं ऐकलं, बास झालं, खूप झालं. आता त्यांना सांगा, ठणकावून सांगा त्यांना की तुमचा हिंदू धर्म आणि हिंदुत्व राष्ट्र हे तुम्हाला लखणार. या देशातला मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी हे विविध धर्माचे लोक या देशाचे नागरिक आहेत. हे या सगळ्या लोकांचा हा धर्म आहे, हे राष्ट्र आहे. एवढा आपल्याला प्रचार प्रसार करावा लागणार नाही. आणि ही परिषद झाली, मी सकाळी बोललो होतो की या पद्धतीने जर आपण काम सुरू केलं तर काय गरज आहे आंबेडकरी मातंग परिषद घेण्याची? अरे सगळं समाजात मातंग होईल, आंबेडकरवादी होईल, पूर्ण आंबेडकरवादी, संपूर्ण समाज आंबेडकरवादी होईल. अशी परिषद घेण्याची गरज लागणार नाही. परिषद घ्यावीच लागली तर बाबासाहेबांनी ज्या परिषदा घेतल्या होत्या त्या परिषदा आठवा. त्याचं जे शेवट अनेक त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या बाबासाहेबांच्या त्या पूर्णत्वास जातील. 15 परिषदा घेतल्या. युवराज त्याचे साक्षीदार आहेत. सोलापूरमध्ये आम्ही आलो, कुमटेकर सर, मी आणि आमचे काही कार्यकर्ते आले होते. आम्ही घराघरात जाऊन या 15 परिषदांचा अभ्यास केला, संशोधन केलं. यामध्ये कोण किती मागाचे लोक होते आणि महाराजांचे किती लोक होते, किती महाराजांनी सहकार्य केला. या कसब्यात तडवळ्यामध्ये आम्ही गेलो त्यावेळेला. तिथे एक चौथरा आहे, दगडी कामाचा चौथरा. तिथं 1941 साली बाबासाहेब आंबेडकरांनी परिषद घेतली होती. मातंग परिषद घेतली होती बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्या परिषदेसाठी त्या चौथऱ्यावर उभे राहून बाबासाहेबांनी भाषण केलं होतं. चौथऱ्यावर उभं राहून. तो चौथरा आजही आहे तसाच आहे. परंतु या गावातले मांग, महार, ढोर, चांभार आणि इतर सगळा बहुजन समाज त्या चौथऱ्याचं, त्याच्या दगडांचं दर्शन घेतो की इथे आमच्या महागुरूने, आमच्या महाउद्धारक शक्तीने
इथे पाऊल ठेवलेलं आहे आणि त्या दगडाला ते विनम्र अभिवादन करतात. ही प्रामाणिकपणा, हा प्रामाणिकपणा आपल्यामध्ये आला पाहिजे आणि या प्रामाणिकपणाने आपण या सगळ्या मातंग परिषदा आणि याच्या सगळ्यांचा हे करायला पाहिजे, ओवापोह करायला पाहिजे. ही आजची मातंग परिषद बाबासाहेबांनी ज्या मातंग परिषदा घेतल्या होत्या, जे हेतू त्याच्यात सांगितले होते, ते हेतू आहे त्या तसेच या परिषदेमध्ये असावेत असं मला वाटतं. आणि आता इशारा पण होतोय, 5:30 वाजले, त्यामुळं मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो की माझ्याकडून काहीतरी वेगळं गेलं असेल, जे तुम्हाला पटलं नाही. जे पटलं नाही ते या सभागृहातच सोडा आणि जे पटलंय ते मात्र आपापल्या घरी न्या, आपापल्या वसाहतीमध्ये न्या, आपल्या कार्यकर्त्यांना, कुटुंबातल्या लोकांना सांगा. एवढी विनंती करतो, थांबतो. जय भीम. या परिषदेतील उपस्थित मान्यवर ज्यांनी आता आपले विचार व्यक्त केले, या सर्वांच्या वतीनं, या परिषदेच्या वतीनं काही ठराव होत आहेत, त्या ठरावाचे वाचन या ठिकाणी करतो. या ठरावाला आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये हात वर करून सहमती द्यावं असं मी आपणास आवाहन करतो. पहिला ठराव, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा लेखन प्रेरणा दिन व मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जावा, हा पहिला ठराव ही परिषद करते. महात्मा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे असा ठराव ही परिषद दुसरा ठराव करते. पार्टी मातंग समाजात करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 15 परिषदा घेतल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या परिषदेचं पार्टीच्या वतीनं या मान्यवरांनी जे संशोधन केलेलं आहे, तो संशोधनात्मक अहवाल पार्टीकडे सादर करून देखील पार्टीने तो प्रकाशित केलेला नाही. तो अहवाल तात्काळ प्रकाशित करावा अशी परिषद ठराव करते या ठिकाणी. त्याचबरोबर 1956 पूर्वी 17% आरक्षण होतं. 1956 पूर्वी 17% आरक्षण होतं, नंतर ते 13% करण्यात आलं. आमचं आरक्षण लोकसंख्येप्रमाणे वाढवून पुन्हा ते 17% करावं अशी ही परिषद ठराव करते. त्यानंतर संयुक्त राखीव मतदारसंघाऐवजी स्वतंत्र राखीव मतदारसंघ करावेत असा हा ठराव ही परिषद ठराव करते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज देखील महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण असेल, प्रशासन असेल किंवा प्रशासकीय सेवा असेल, याच्यामध्ये खोटे जातीचे दाखले करून हे राजकारणामध्ये सगळ्या लाभ घेतले जातात. अशांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत असं हे परिषद ठराव करते. त्याचबरोबर मातंग समाजाने सत्यशोधक लहुजी साळवे, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला निळा झेंडा फडकावा असे परिषद ठराव करते. त्याबरोबर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्या जयंतीमध्ये जातीवर आधारित गाणे लावू नयेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यापीठामध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मुक्ता साळवे यांच्या विचाराचे अध्यासन केंद्र चालू करावे असं ही परिषद ठराव करते. या सर्व ठरावाला आपण टाळ्या वाजवून मान्यता द्यावी असं या ठिकाणी म्हणतो. जय हिंद. धन्यवाद. आपण सर्वजण सकाळी 11 ते आज 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आला. खरोखरच तळमळ आणि समाजाविषयी असलेलं प्रेम, आस्था याबद्दल आपण आम्हाला दिलेलं सहकार्य, आम्हाला दिलेले वेळेचं मौन मी या ठिकाणी आपला सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या परिषदेच्या आभार मानण्याकरता शहराध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट शैलेश पोपुडे यांना विनंती करतो. मातंग समाज कृती समिती शहर जिल्हा आयोजित या परिषदेसाठी गेल्या महिनाभर मातंग समाजाचे पदाधिकारी तसेच मातंग समाजाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील काही पदाधिकारी यांनी बैठक लावली आणि बैठक लावून ही परिषद सक्सेस करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. त्यांचा एक सन्मान चिन्ह म्हणून देऊन त्यांचा एक गौरव करण्यात येत आहे. सर्वप्रथम अंबादास वायदंडे